Being recorded. मंगलाचरण। ईशसुरासुरमाणसेन्दवन्दितम् दोदगायिकम् प्रणमामि वर्तमानम् तीर्थं धम्मसकटारम् से पुणतीतयरे तसौवचिद्दे विशोधसाभावे तमणीयनानदंसण चरित तव विर्यायारे ते सौवे समगं पत्येगमेव पत्येगम् वन्दामि यवटन्ते परहन्ते मानुषे केते चिच्चारहन्ताणम् सिद्धाणं तणमो गणराट् अजावयवगानं तावनं चैव सौवेसिं तेसिं विशोधदंसण नाणपाणसमं समासेज्य उपसंपयामि सम्मम् यत्तो निर्वाण सम्पाति। गाथा नंबर 19। गाथा पाठ। पक्कीणघातितं नो अनन्तवरवीर्यो अह्यतेजो जादो अनिन्द्योऽसौ नानं सुखं च परिणमति। आचार्य कुंदकुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकारामध्ये आचार्य भगवान निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाचा ज्ञानाचा अधिकार, ज्ञानाचा स्वभाव सर्वज्ञ स्वभाव आहे, केवळ ज्ञान स्वभाव आहे, अशा स्वभावाला जीव विसरून अल्पज्ञानामध्ये संतुष्ट आहे आणि त्या अल्प क्षोभक्षम ज्ञानालाच स्वभाव मानून बसलेला आहे। म्हणून अशा जीवाला पर्यायामध्ये कधीही पूर्ण स्वभावाची उपलब्धी होत नाही। म्हणून आचार्य सर्व जीवाला पर्यायामध्ये सर्वज्ञ जो स्वभाव स्वयंभू आहे असा स्वयंभू सर्वज्ञ स्वभावाची सर्वाला पर्यायामध्ये प्राप्ती हो अशी भावना आचार्य करतात व त्याचप्रमाणे आपल्या स्वतःलाही अशा स्वयंभू स्वरूप असणारा सर्वज्ञ भगवान आत्मा
तो आपल्यालाही पर्यायामध्ये सर्वज्ञ शक्तीला प्राप्त करो अशी भावना करतात. मागटल्या 18 नंबर गाथेमध्ये आचार्यांनी अनंत भगवान सिद्ध भगवान आहेत, पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत. इंद्रियादी पर पदार्थाची अपेक्षा न घेता सर्व पदार्थांना इतपत जाणतात. आता त्यांच्यामध्ये उत्पाद वेग कसा असेल, तर त्याला आचार्यांनी जे जे द्रव्य आहे त्या त्या द्रव्यामध्ये उत्पाद वे द्रव्य ही त्रिलक्षण रूप वस्तूचं स्वरूप आहे. तसं अरहंत आणि सिद्ध भगवान सुद्धा एक द्रव्य आहे, पदार्थ आहे, वस्तू आहे. तर त्यांच्यामध्येही उत्पाद वे ध्रुवपणा आहे. एक नेयाच्या अपेक्षेने ने सुद्धा प्रति समयाला एक पर्यायाचा उत्पाद आणि एक पर्यायाचा नाश, आणि त्याला जाणत असताना ज्ञानामध्ये सुद्धा एक पर्यायाची उत्पत्ती, पूर्व पर्यायाचा नाश, अन्वय ध्रुव रूपाने द्रव्य शाश्वत आहे किंवा अगुरु लघु गुणामध्ये होणारी षड्गुण हानी वृद्धी याच्या माध्यमातून सुद्धा अरहंत आणि सिद्धामध्ये सुद्धा उत्पाद वे ध्रुव आहे. याची सिद्धी केल्यानंतर परत कोणी शंकाकार शंका म्हणतो की जे शुद्धोपयोगाच्या प्रभावामुळे शुद्धोपयोग स्वभावाला विषय करून शुद्धोपयोग रूपाने जे परिणत झाले आणि ते स्वयंभू झालेले आत्मा, त्यांना इंद्रिय आणि ज्ञान, इंद्रिय नाही तर इंद्रिय नाही तर ज्ञानही कसं असेल त्यांना, आणि ज्ञान नाही तर ते आनंदही कसा असेल, अशी शंकाकाराची शंका आहे. जे शंकाकार जसा अज्ञानी छद्मस्त आहे, त्याला इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या माध्यमातून तो पदार्थाचं ज्ञान करतो आणि पदार्थाचं ज्ञान करत असताना त्याला त्या त्या इंद्रिय आणि मानसजनित ज्ञानाच्या माध्यमातून आनंदाची उत्पत्ती होते. आणि ज्यांना अरहंतांना इंद्रिय आहेत पण इंद्रियापासून ज्ञान उत्पन्न होत नाही, इंद्रिय नाहीत तरी त्यांना सुख कसं उत्पन्न होणार, जे शंकाकाराची शंका आहे. इंद्रिय असेल तर ज्ञान उत्पन्न होतं आणि इंद्रिय असेल तरच सुख आनंद उत्पन्न होतं. इंद्रियाशिवाय जीवाला ज्ञान आणि आनंद प्राप्त होत नाही, अशी शंकाकाराची शंका आहे. अशा संध्याचं शंकेचं आचार्य या ठिकाणी निवारण करतात. याचाच अर्थ काय झाला, अशी शंका मांडणारा शंकाकार भलेही जिन कुळामध्ये उत्पन्न झालेला असो,
अन्य कुळामध्ये उत्पन्न झालेला असो, जिनवाणीचं अध्ययन करणारा असो किंवा जिनवाणीचं अध्ययन न करणारा असो, अशी ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही, ज्ञानात निर्णय आहे, तो जीव काय म्हटला जातो? मतार्थाच्या अपेक्षेने बौद्ध मताचा अवलंबी म्हटला जातो. कारण बौद्ध तदुत्पत्ती, तदाकार, तदध्यवसाय मानतात. नियातून, विषयातून ज्ञानाची उत्पत्ती होते आणि पदार्थातूनच सुख उत्पन्न होतं, आनंद उत्पन्न होतो. जीव स्वयमेव ज्ञान आनंद स्वरूपी नाही, अशी अज्ञानी जीवाची शंका आहे. म्हणून त्याला आचार्य या ठिकाणी सांगतात, अरेंताना इंद्रिय असून इंद्रियाच्या सद्भावात ज्ञान उत्पन्न होत नाही, तरी त्यांच्यापाशी केवळ ज्ञान आणि अनंत आनंद त्यांना पर्यायामध्ये प्राप्त आहे. सिद्धानाम शरीर नाही, इंद्रिया नाही, पण जीवाचा स्वभाव सर्वज्ञ ज्ञान स्वभाव आहे. जीवाचा आनंद स्वभाव आहे आणि कारणामध्ये ज्ञान आणि आनंद स्वभाव आहे. म्हणून कार्यामध्ये परद्रव्याची अपेक्षा न घेता सुद्धा आत्मा ज्ञान आणि सुखरूपाने परिणमन करू शकतो. हे या गाथेमध्ये आचार्य सांगणार आहेत. आणि याचं विस्ताराने वर्णन आत्मा ज्ञान आणि सुख स्वरूपी असल्यामुळे स्वयं ज्ञान आणि सुख किंवा आनंद रूपाने परिणमन करतो, असं 65 गाथेपासून ते 70 गाथेपर्यंत विस्ताराने पुढे सांगितलेलं आहे. तिथे विशेष रूपाने जाणून घ्या. गाथा नंबर 19 अन्वयार्थ. जिसके घाती कर्म क्षय हो चुके हैं, जो इंद्रिय अतीन्द्रिय हो गया है, अनंत जिसका उत्तम वीर्य है और अधिक जिसका केवल ज्ञान और केवल दर्शन रूप तेज है, ऐसा वह स्वयंभू आत्मा ज्ञान और सुखरूप परिणमन करता है. मग ज्याचे 4 घाती कर्म नष्ट झालेले आहे आणि जो अतींद्रिय झालेला आहे, जे इंद्रियाचं अवलंबन नाही आणि ज्याच्यापाशी अनंत असं उत्तम आत्म्याचे वीर्य शक्ती प्रगट झालेली आहे. म्हणून वीर्याला उत्तम उपमा दिली आणि अधिक तेज, मग केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाला तेजाची उपमा दिली. आणि असा तो स्वयंभू आत्मा, जे केवळ ज्ञान, केवळ दर्शन, अनंत वीर्य असा स्वरूप आत्मा तो स्वयंभू आत्मा आहे. आणि तो स्वतः स्वयंभू आत्मा ज्ञान आणि सुख रूपाने परिणमन करतो. जसं अग्नीमध्ये उष्ण स्वभाव आहे, त्या अग्नीमध्ये असणाऱ्या उष्ण स्वभावाला अन्य कोणाचीही अपेक्षा नाही.
तो स्वभावाने त्या ठिकाणी उष्ण आहे. सुवर्ण स्वभावाने पिवळे आहे. चांदी स्वभावाने पांढरी आहे. मग ज्या ज्या वस्तू या विश्वामध्ये आहेत ते आपल्या आपल्या स्वतःच्या कारणाने स्वयमेव कारणरूप शक्तीने विद्यमान आहेत. म्हणून त्यांचे गुणधर्म कार्यामध्ये दिसून येतात. मग कारणामध्येच गुणधर्माचा अभाव असेल, स्वभावाचा अभाव असेल, तर कार्यामध्ये सुद्धा प्रगट दिसत नाहीत. मग पहिले आचार्य कारणामध्ये स्वभावाची सिद्धी करतात आणि मग कार्यामध्ये सिद्धी केली जाते. कधी अनेकांत दृष्टीने कार्यावरून कारणाची सिद्धी केली जाते आणि कधी कारणावरून कार्याची पण सिद्धी केली जाते. ज्या वेळेला आचार्यांना ज्या ठिकाणी जे साध्य सिद्ध करायचं आहे त्याच्या अपेक्षेने आचार्य अनेकांताला अनुसरून कधी कारणाला मुख्य, कधी कार्याला मुख्य, कधी कारणाला गौण, कार्याला मुख्य रूपाने कथन करतात. जसे स्कंद आहे, मग स्कंद हे कार्य आहे. कारण का? परमाणु हे द्रव्य आहे. मग परमाणु द्रव्य कारणाशिवाय स्कंद कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणून स्कंद हे कार्य दाखवलं आणि परमाणु हे कारण दाखवले. कधी परमाणु आहे म्हणून स्कंद कार्याची उत्पत्ती होते आणि स्कंद आहे म्हणून त्याच्यामध्ये परमाणु आहे. हे त्या त्या वेळेला आचार्यांच्या अभिप्रायावरती अवलंबून असतं. तसं या ठिकाणी सुद्धा समजून घ्यायचे. टीका शुद्धोपयोग के सामर्थ्य से जिसके घाती कर्मक्षय को प्राप्त हुए हैं, शैक्षणिक ज्ञान दर्शन के साथ संपृक्त संपर्क रहित होने से जो अतीन्द्रिय हो गया है, समस्त अंतराय का क्षय होने से अनंत जिसका उत्तम वीर है, समस्त ज्ञानावरण और दर्शनावरण का प्रलय हो जाने से अधिक जिसका केवल ज्ञान और केवल दर्शन नामक तेज है, ऐसा यह स्वयंभू आत्मा समस्त मुनि के अभाव के कारण अत्यंत निर्विकार शुद्ध चैतन्य स्वभाव के आत्मा का अत्यंत निर्विकार शुद्ध चैतन्य जिसका स्वभाव है, ऐसे आत्मा को अनुभव करता हुआ स्वयमेव स्वपर प्रकाशकता लक्षण, ज्ञान और अनाकुलता लक्षण सुख होकर परिणमित होता है. मग आचार्यांनी सांगितलं शुद्धोपयोगाच्या सामर्थ्याने जे त्रिकालवर्ती सर्वज्ञ किंवा त्रिकालवर्ती शुद्धोपयोग जो स्वरूप आहे, अशा शुद्ध स्वरूपाला विषय करून उपयोगाच्या द्वारे त्याला जाणतो. अशा त्या शुद्धोपयोगाच्या सामर्थ्याने काय झालेलं आहे,
ज्यांचे घाती कर्म क्षयाला प्राप्त झालेले आहे. आणि जेव्हा घाती कर्माचा नाश होतो तेव्हा काय झालेलं आहे? छद्मस्त अवस्थेमध्ये असणारे काय क्षौक्षमिक ज्ञान आणि दर्शनाने सहित होते, त्याचा त्या ठिकाणी अभाव झाला. आणि त्याच वेळेला अतींद्रिय झाले, जे शुद्धोपयोगाचं परिणती, घाती कर्माचा क्षय, शिवशम ज्ञान दर्शनाचा अभाव आणि त्याच वेळेला पूर्ण अतींद्रिय होणे, असे सर्व समस्त अंतराय कर्म ज्यांचे क्षयाला प्राप्त झालेले आहे, जे अंतराय कर्मासाठी क्षय ही संज्ञा दिली आणि अनंत वीर्य उत्पन्न झालं, त्याला उत्तम संज्ञा दिली. आणि ज्ञानावरणी आणि दर्शनावरणीचा अभाव, त्याला प्रलयाची उपमा दिली. ज्याप्रमाणे लोक व्यवहारामध्ये प्रलय होतो, तर सगळे जीव प्रलयाच्या वेळेला घाबरून जातात. तसं ज्ञानावने दर्शन कर्माचा प्रलय झाल्याने पूर्ण निघून शुद्धोपयोगाच्या द्वारे ते काय झाले, पूर्ण प्रलय म्हणजे जसं पाणी इकडे तिकडे होत, ते नदीचा बांधारा फुटला किंवा डॅमचा बांध फुटला की सगळं पाणी इकडे तिकडे विखरून जातं. तसं ज्ञानावरून आणि दर्शनावरून जे आहे ते प्रलयाला प्राप्त झाल्यामुळे आणि अधिक ज्याचं केवळ ज्ञान आणि केवळ जसे नावाचं तेज आहे, मग ज्ञान दर्शनाला तेजाची उपमा दिली, अंतरायाला क्षयाची उपमा दिली आणि वीर्याला उत्तमाची उपमा दिली. असं काय तेज आहे, असं काय आहे अनंत चतुष्टय पर्यायामध्ये प्राप्त झालेले आहेत. मग असा हा स्वयंभू आत्मा, जे कारण स्वयंभू निश्चय अनंत चतुष्टय स्वरूप असणारा आत्मा काय झालेला आहे, त्या शुद्धोपयोगामुळे समस्त मोनीय कर्माचा अभाव कारण झाल्यामुळे अत्यंत कसं झालंय, निर्विकार शुद्ध चैतन्य. मग मोहनीय कर्म होते तोपर्यंत काय होतंय, त्यामध्ये विकार अवस्था होती, मोह होता, चारित्र मोह, तोपर्यंत त्याच्यामध्ये विकार होत होते. अनंतान मंदिर प्रत्याख्यान प्रत्याख्यान संमेलन जनित ते तिथे काय झाले, मोनियाचा अभाव झाल्यामुळे अत्यंत निर्विकार झाले आणि असं शुद्ध चैतन्य स्वभावाले आत्मा काय होतो, हे सर्व झाल्यानंतर निर्विकार शुद्ध चैतन्य ज्याचा स्वभाव आहे, अशा आत्म्याला अनुभव करतात. त्यामुळे स्वयमेव स्वपर प्रकाश हे लक्षण आहे ज्ञानाचं आणि अनाकुलता हे लक्षण सुखाचं आहे. जे तो जीव मोहनियाचा अभाव झाला त्यावेळेला
ज्ञानावरणे घेतले तिथे दर्शनावरणे आले. हं? आणि सुख आहे मोनियाचा पूर्ण अभाव झाला तर सुख रूपाने परिणत होतात. म्हणजे आचार्य या ठिकाणी सुख पर्यायाची उत्पत्ती हे जर कार्य आहे तर आनंद हा जीवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून सांगितलं आचार्याने चारित्र मोनियाच्या संपूर्ण 25 प्रकृतीचा जिथे पूर्ण अभाव होतो त्या ठिकाणी जीवाला सुखाची प्राप्ती होते. ज्या ठिकाणी चौथ्या गुणस्थानामध्ये एक अनंत अणुबंधी जनित क्रोधादी कषाय आणि मिथ्यात्वादी अभाव झाला तेवढं त्याच्यावरती एकदेश अतींद्रिय सुख आहे. एक चौकडीच्या अभावामध्ये प्रतिमाधारी झाले, शुल्लक आयलक आरिका माताजी झाले, त्यांच्यावरती 2 कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये सुख आहे. मुनिराजा हे 3 कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये सुख आहे. पण आणि ते संजुलन कषायाचा उदय आहे म्हणून पूर्ण सुखाला प्राप्त नाही. मग अशा प्रकारे ते काय झालेले आहे, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख आणि अनंत शक्तीने परिणत झालेले आहे. इस प्रकार आत्मा का ज्ञान और आनंद स्वभाव ही है. मग हे या अनंत चतुष्टयाला ज्ञान आणि आनंदामध्ये गर्भित करून टाकले आणि सर्व जीवाला ज्ञान आणि आनंद हे कसं आहे, परिचित आहे. दर्शन आणि वीर्य पुष्कळच्या जीवाला परिचित नाही. मला अमुक अमुक विषयाचं ज्ञान आहे हे त्याला परिचित आहे. वकील, इंजिनियर, डॉक्टर आदीचं माझ्यावरती ज्ञान आहे हे त्यांना परिचित आहे. मी 5 इंद्रिय मनाच्या द्वारे त्या इंद्रियाच्या विषयाला ग्रहण केलेला आहे, जाणलेला आहे, तर मला पर्यायामध्ये आनंद प्राप्त झालेला आहे. आता जे सर्वाला परिचित आहे ज्ञान आणि आनंद, त्याच्या माध्यमातून काय केलं, तिथे ज्ञान आणि स्वभाव रूपी ते अनंत सिद्ध परमात्मा आहेत. और स्वभाव पर से अनपेक्ष होने के कारण इंद्रियों के बिना भी आत्मा के ज्ञान और आनंद होता है. मग विश्वामध्ये जे जे पदार्थ आहेत ते पदार्थ कसे आहेत, त्यांचा जो स्वभाव आहे तो पर अनपेक्ष म्हणजे दुसऱ्याची अपेक्षा ठेवत नाही. टीप अनपेक्ष, स्वतंत्र, उदासीन, अपेक्षा रहित. कोणी म्हणेल अग्नी उष्ण आहे म्हणून पाणी शीत आहे, पाणी शीत आहे म्हणून अग्नी उष्ण आहे, चांदी पांढरी आहे म्हणून सोनं पिवळं आहे, सोनं पिवळं आहे म्हणून चांदी पांढरी आहे. चिंच आंबट आहे म्हणून साखर गोड आहे, साखर गोड आहे म्हणून चिंच आंबट आहे. असं त्या द्रव्याच्या स्वभावाला
परसापेक्ष परतंत्र जर पाहू लागलो तर तसं या ठिकाणी नाही. पण सांगितलं की स्वभाव जो आहे तो स्वभाव कसा आहे, पराची अपेक्षा ठेवत नाही. म्हणून अनपेक्ष असल्या कारणाने मग जीवाचा दर्शन, ज्ञान, चारित्र्य, वीर्य, सुख, आनंद हा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाची स्वभावरूप परिणती होण्यासाठी त्याला इंद्रियाची त्याला अपेक्षा नाही. सांगितलं की स्वभाव पराची अपेक्षा नसल्या कारणाने ती कोणती इंद्रिय पदार्थ विषय पर द्रव्य आदि अपेक्षा नहीं, म्हणून आत्मा के ज्ञान और आनंद होता है. जो ज्याचा स्वभाव आहे तो स्वभाव त्याला स्वतःच्या अंतरंगामधूनच प्राप्त उत्पन्न झालेला आहे. मग असा माझ्यापाशी निश्चय अनंत चतुष्टय कारणरूप स्वभाव माझ्यापाशी पण आता विद्यमान आहे. त्या निश्चय अनंत चतुष्टय स्वभावाची पर्यायामध्ये उपलब्धी होण्यासाठी त्या कारणाच्या कार्याची अभिव्यक्ती होण्यासाठी मलाही परद्रव्याची अपेक्षा नाही. ज्याप्रमाणे भूक लागलेली आहे, मग भुकेची वेदना दुःख होत आहे. मग त्या भुकेच्या वेदनेचा दुःखाचा नाश करण्यासाठी आणि मानसजनित सुखाच्या प्राप्तीसाठी इंद्रिय मानसजनित दुःखाचा अभाव आणि मानसजनित सुखाच्या उत्पत्तीसाठी पोट भरून जेवण केलं तर तिथे सुख प्राप्त होतं. आणि गोड, तिखट, कडू, आंबट आदी याला जाणण्यासाठी त्याचं ज्ञान करण्यासाठी इंद्रियाची आवश्यकता आहे. मग हे सगळे कसे आहेत, यांना अपेक्षा आहे. पण असं असताना सुद्धा माझा आत्म्याचा स्वभाव कसा आहे, अतींद्रिय आहे. मी आत्मा अतींद्रिय स्वरूप आहे, द्रव्य. माझ्यामध्ये अतींद्रिय दर्शन, ज्ञान, सुख, वीर्य हे अतींद्रिय गुण आहे. मग द्रव्याच्या अतींद्रिय स्वभावाच्या अतींद्रिय गुणाच्या अतींद्रिय कार्याची उत्पत्ती होण्यासाठी मलाही अन्य कोणाची अपेक्षा नाही. मग असा माझा स्वभाव कसा आहे, वर्तमानामध्ये विद्यमान आहे. आणि अशा निरपेक्ष अनंत चतुष्टय स्वभावस्वरूप आपल्या स्वशुद्ध आत्म्याला विषय करून ते मुनिराज आपल्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये एक अंतर्मुख स्थित राहिले तर त्यांना पर्यायामध्ये हे अनंत चतुष्टय कारणाची शक्ती होती, म्हणून कार्यामध्ये उत्पन्न झाले. आणि कार्यामध्ये उत्पन्न झाल्यामुळे ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशी असल्यामुळे दर्शनाचा स्वभाव अवलोकन करण्याचा असल्यामुळे
चारित्र्याच्या अभावामध्ये सुखरूप परिणमन करण्याचा स्वभाव असल्यामुळे पदार्थाला जाणत असताना सुद्धा कधी थकवा न येणे अशी वीर्य शक्ती असल्यामुळे ती मलाही पर्यायामध्ये प्राप्त होऊ शकते. मग एक जीवाने आपल्या स्वतःच्या कारणाच्या आश्रयाने स्वयंभू स्वभावाच्या कारणाच्या आश्रयाने कार्यामध्ये अभिव्यक्ती केली आणि अशा जीवांना कारणाच्या स्वच्छत्व गुणाच्या कार्याची स्वच्छत्व पूर्ण शुद्धता प्रगट झाली, तेव्हा त्या जीवांचं ज्ञान आणि सुख याला पराची अपेक्षा नाही, स्वाधीन आहे, हे आचार्याने या गाथेत सांगितलं. मग त्या जीवामध्ये जसं स्वाधीन स्वतंत्र आहे ते प्राप्त झाले, तसं छद्मस्त जीव आपल्या ज्ञान आनंद स्वभावरूप शुद्ध उपयोग स्वरूप शुद्ध कारण परमात्म्याला विषय करून काय करेल, एक क्षण मात्र त्याला जाणेल, अनुभव करेल, तर त्या जीवाला सुद्धा अतींद्रिय ज्ञानाच्या द्वारे अतींद्रिय विषयाला लक्ष करून क्षण मात्र जाणतो, तर त्या जीवाला सुद्धा अतींद्रिय ज्ञान सुपर प्रकाशी स्वभाव आहे. मग त्या ज्ञानामध्ये परप्रकाशी स्वभावाच्या द्वारे आपला कारण परमात्मा ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने पर आहे. भक्ती ज्ञान पर्याय कारण परमात्म्याला जाणते, अनुभव करते, म्हणून पर आहे, परप्रकाशी आहे. आणि ती अनुभव करणारी अतींद्रिय ज्ञान पर्याय इंद्रिय मनाचं अवलंबन न घेता आत्मिक शक्तीने आपल्या स्वतःचाही निर्णय करते, ही मी ज्ञान पर्याय प्रत्यक्षच आहे, परोक्ष नाही, प्रामाण्य सहित आहे, अप्रामाण्य सहित नाही. म्हणजे ती ज्ञान पर्याय आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा निर्णय करते, म्हणून स्वप्रकाशी आहे. आणि आपलाच कारण परमात्मा ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने पर आहे, कारण परमात्म्याचा पण निर्णय करते. त्यावेळेला माझ्यामध्ये सुद्धा अतींद्रिय ज्ञान आणि विषय आनंद सुख स्वरूपी आहे, अशा ज्ञान आनंद स्वभावस्वरूप शुद्ध आत्म्याला विषय करून एक क्षण मात्र त्याला जाणतो, तर माझ्यामध्येही पर्यायामध्ये एक देश अतींद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय सुखाची परिणती झालेली आहे. आणि मी निश्चय सम्यक दृष्टी आहे, मोक्ष मार्गस्थ आहे. आणि भावी काळामध्ये माझ्याही पर्यायामध्ये अशा कार्याची उत्पत्ती करायची असेल, तर निश्चय चतुष्टय स्वभावस्वरूप आपला स्वतःचा शुद्ध आत्मा आत्ता वर्तमानमध्ये आहे, असं देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन जो श्रद्धान करतो, अनुचरण करतो, त्यालाही एक दिवस पर्यायामध्ये अशी उपलब्धी होणार आहे. एवंभूत ज्ञाने प्राप्त झालेल्या जीवासाठी गाथा आहे आणि भावी नैगम ज्ञाने माझ्यासाठी ही गाथा आहे. किंवा जे जे जीव भावी नैगम्याने अशा रूपाने परिणमन करतील, त्या सर्वांची आहे. पण जे जे परिणमन करतील सर्व जीव त्यांची परिणती होऊन मला त्याचा काही उपयोग नाही, पण मला माझ्यामध्ये परिणती होण्याची शक्ती आहे.
कारण आत्ता आहे, त्या कारणाची कार्यामध्ये अभिव्यक्ती माझ्या स्वतःच्या पुरुषार्थानेच होणार आहे, अन्य कोणाच्या पुरुषार्थाने होणार नाही. म्हणून सम्यक दर्शनाच्या प्राप्तीपासून मोक्षापर्यंत एकापेक्षाने कथनचित सर्व कार्य पुरुषार्थाचे द्वारे होतात. आणि ज्या वेळेला पुरुषार्थ असतो त्यावेळेला नियमाने त्यावेळेला क्रमनिमित्त पर्यायही असते. मग असं क्रमनिमित्त पर्यायाने पुरुषार्थाने सहित माझ्या आत्म्याची परिणती आणि त्याच वेळेला उपचरित आणि अनुपचरित असद्भूत वर्णनाने कर्माच्या अभावाची, शरीराच्या अभावाची यथाशक्ती त्या त्या द्रव्याची त्यांची परिणती स्वयं होऊन जाते. हे जाणून आपणाला आपल्या कारण शक्तीचं, कार्यशक्तीचं ज्ञान करून, श्रद्धान करून, त्याचा अनुभव करून मार्गस्थ व्हा. जो सम्यक दृष्टी होतो, अनुभव करतो, तो एक दिवस नियमाने अशा अवस्थेला प्राप्त करतो. गाथा नंबर 20. गाथा पाठ. शोकं वा पुनर्दुःखं केवलनानिसनत्ति देयवदम् जम्मा अनिन्द्रियत्तम् आदं तं मादुतं ज्ञेयम्. आता या ठिकाणी मागटल्या गाथेमध्ये अस्थि रूपाने सांगितलं. आता परत या ठिकाणी नास्तीच्या अभावामध्ये अस्थिचीच सिद्धी करतात. शीर्षक देतात, अब अतीन्द्रियता के कारण ही शुद्ध आत्मा के केवली भगवान के शारीरिक सुख दुख नहीं है, यह व्यक्त करते हैं. मग अतींद्रियाला प्राप्त झाल्यामुळे ज्ञान आनंदाला अशा शुद्ध आत्म्याला केवली भगवंताना शरीर असून, इंद्रिय असून, मन असून त्यांना शारीरिक इंद्रिय मानसजनित सुख आणि दुःख नाही, हे व्यक्त करतात. म्हणजे या ठिकाणी कथन करतात. याचाच अर्थ काय झाला? अतींद्रिय रूपाने जे परिणत आहेत शुद्ध आत्मा, त्यांना काय आहे? अतींद्रिय ज्ञान आणि सुखच आहे. शरीर जनित सुख दुःख नाही. म्हणजे अतींद्रिय सुख आणि आनंद ज्ञान रूपाने परिणत आहेत. हेच का करतात? परत नास्तीच्या अभावामध्ये अस्थिची सिद्धी करतात. गाथा नंबर 20. अन्वयार्थ. केवल ज्ञानी के शरीर संबंधी सुख या दुख नहीं है, क्योंकि अतीन्द्रियता उत्पन्न हुई है, इसलिए ऐसा जानना चाहिए. मग केवल ज्ञानी पक्ष झाले, शरीर संबंधी सुख दुःख नाही हे साध्य झालं, क्योंकि हेतू सांगितला, अतींद्रिय ज्ञान उत्पन्न झालेलं आहे. मग अतींद्रिय ज्ञानाच्या उत्पत्तीच्या कारण आहे, किंवा इसलिए या कारणाने तुम्ही जाणून घ्या. हे पक्ष साध्य आणि हेतू तिने व्यवस्थित सांगितलंय. जैसे अग्नि को लोह पिंड के तप्त पदुलों का समस्त विलास नहीं है,
अर्थात अग्नि लोहे के गोले के पुद्गल के विलास से, उनकी क्रिया से भिन्न है. मग ज्याप्रमाणे अग्नीचा लोखंडाच्या पिंडामध्ये तप्तपणा जो पुद्गलाचा संपूर्ण विलास नाही. अर्थात अग्नि लोहे के गोले के पुद्गल के, जे अग्नि लोखंडाच्या गोळ्याच्या होणाऱ्या अनेक प्रकारच्या ज्या क्रिया आहेत, कार्य आहे, त्याच्यापासून कसा आहे, भिन्न आहे. उसी प्रकार शुद्ध आत्मा के अर्थात केवल ज्ञानी भगवान के इंद्रिय समूह नहीं है. मग असे ते केवली भगवान जे आहेत, शुद्ध आत्मा आहे, त्यांच्या इंद्रिय समूह नाही. मग इंद्रिय नाहीत का? इंद्रिय आहेत, पण इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान आणि सुखाची परिणती नाही. इसलिए जैसे अग्नि को घन के घोर आघात को परंपरा नहीं है, लोहे के गोले के संसर्ग का अभाव होने पर घन के लगातार आघात को भयंकर मार अग्नि पर नहीं पड़ती, उसी प्रकार शुद्ध आत्मा के शरीर संबंधी सुख दुःख नहीं है. मग सांगितलं आचरण कारण ज्या प्राण्याने अग्नीच्या घोर घनघाताची परंपरा नाही. मग अग्नीला घनाच्या द्वारे जे पिटलं जातं, घडवलं जातं, तेव्हा जातं एक लोखंडाची वस्तू आहे, ती लोखंडाची वस्तू त्याला काही आकार द्यायचा आहे. मग आकार देत असताना तो लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये टाकला जातो आणि अग्नीमध्ये टाकल्यामुळे काय होतं, अग्नी लोखंडाच्या गोळ्याला ग्रहण करते. लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नी प्रवेश करते का लोखंडाचा गोळा अग्नीला ग्रहण करतो? काय आहे मॅडम? हॅलो हॅलो, ऐकता का? आवाज बंद केला. मग या ठिकाणी आचार्य सांगतात की अग्नीला कोणीही घनाच्या द्वारे घात केला जात नाही. हा अग्नीचा स्वभाव आहे. पण जेव्हा अग्नी स्वयं लोखंडाच्या गोळ्यामध्ये प्रवेश करते, तेव्हा त्या अग्नीला काय होतात, घिसाड्याचे घनाचा घात सोसावा लागतो. आणि ज्या वेळेला अग्नी त्या लोखंडातून बाहेर निघाले तेव्हा त्या अग्नीला मार मिळत नाही. तसं हा आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतो, लोखंडाला शरीर म्हटलं, आत्म्याला अग्नी म्हटलं, तो आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो सुख दुःखाला भोगतो. आणि जेव्हा आत्मा अतींद्रिय ज्ञान आणि सुखरूपाने परिणमन करतो, तर त्याला इंद्रिय जनित सुख दुःख प्राप्त होत नाही. मग अग्नी ज्याप्रमाणे त्या लोखंडाच्या गोळ्यातून निघून जाते, तर अग्नीला घनघात सोसावा लागत नाही. तसं जीवाचं ज्ञान आणि परिणती
स्वतंत्र आत्मिक आत्मस्वभावाने परिणमन करते. म्हणून त्या अनंत भगवंतांना इंद्रियजनित सुख दुःखाचा सद्भाव नाही. म्हणजे ते अनंत भगवान अतींद्रिय ज्ञान आणि सुख रूपाने परिणत आहेत. मग तसं आपणाला सुद्धा पर्यायामध्ये इंद्रियजनित सुख दुःखाचा अभाव पाहिजे, नको पाहिजे. तर वर्तमानमध्ये शरीर असताना या शरीरामध्ये असणारा जो ज्ञान आनंद स्वभावरूप आत्मा आहे, अशा ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याचा विषय करून त्याला जाणून निश्चय सम्यक दृष्टी व्हा. तर एक देश अतींद्रिय ज्ञान आणि एक देश अतींद्रिय सुखाची परिणती पर्यायामध्ये होते. आणि अशा जीवाला भावी कालामध्ये पूर्ण अतींद्रिय ज्ञान सुख जो आत्म्याचा स्वभाव आहे त्याची पर्यायामध्ये काय होते, स्वयमेव अभिव्यक्ती होते. भावार केवली भगवान के शरीर संबंधी शुद्धाधिक दुख या भोजनादि का दुख नहीं होता, इसलिए उनके कौलाहार नहीं होता. मग याप्रमाणे काय झालं, केवली भगवंतांना शरीर आहे, पण शरीरासंबंधी सुख दुःख नाही. म्हणून भोजन नाही केलं तरी त्यांना दुःख नाही. म्हणून बगरारीन भगवंतांना आपल्या छद्मस्तासारखा कवला आहार नाही. आणि श्वेतांबर अरण भगवंतांना कवला आहार मानतात. आचार्य म्हणतात अरंतांना 13व्या गुणस्थानामध्ये आहार आहे आणि आहार नाही. तर 13व्या गुणस्थानामध्ये अनंत भगवंतांना उत्कृष्ट एक पूर्व कोटीला 8 वर्ष अधिक 6 महिने, 8 वर्ष अधिक 6 अंतर्मूर्त कम जे अनंत सुख आणि अनंत ज्ञान प्राप्त आहे. आणि त्यांचं जे शरीर टिकून आहे, तर त्या शरीराला टिकून ठेवण्यासाठी नो कर्म आहार वर्गणा तो जीव ग्रहण करतो. आणि या पक्षीने नो कर्म आहार वर्गणेचं ग्रहण आहे, कौलाहाराचं नाही. म्हणून ते अनंत परमात्मा जास्तीत जास्त एक पूर्व कोटीला 8 वर्ष कम एवढ्या काळापर्यंत आहार नाही घेतला तर त्यांना दुःख नाही आणि ज्ञानाचाही अभाव होत नाही. मग आता माझा स्वभाव सुद्धा आत्म्याचा ज्ञान आनंद स्वरूपी आहे आणि मला सुद्धा ज्ञान आणि सुखाच्या प्राप्तीसाठी अन्नद्रव्याची किंचितही अपेक्षा नाही. मी स्वयं ज्ञान आणि सुख स्वरूपी आहे असं जाणून श्रद्धान करून अनुभव करा. मोक्ष मार्गस्थ व्हा आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहावा. आनंद सुख वाढत जात, तस राग कमी होतो. पण जेवढा जेवढा राग कमी झाला तेवढा तेवढा ज्ञानी पदार्थाचा त्याग करतो बुद्धिपूर्वक. आणि पदार्थाचा त्याग करून सुद्धा मी काही केलं नाही पुढे मुनी होतो आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहतात. त्यांना इंद्रियजनित ज्ञान असताना सुद्धा त्याला आपला स्वभाव मानत नाही आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहून एक दिवस एक अंतर्मूर्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर राहतात. आणि पर्यायामध्ये अशा अतींद्रिय ज्ञान आणि सुखाला प्राप्त होतात. इंद्रिय आणि सुखाचा व्यापार नसताना सुद्धा सुखी होतात. तसं माझा आत्माही भविष्य काळामध्ये या अवस्थेला प्राप्त होणारा आणि
कारण अनंत चतुष्टय शुद्ध स्वरूप आत्ता आहे, याचं आपणाला ज्ञान करून आचार्याने दिलेलं आहे. ओम. हा एक स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. निर्दोष परमात्मा आहे. स्वतंत्र स्वाधीन आहे. नित्य निरंजन स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां. ओम विसर्जन. जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालो सुखवाणी मस्तकान सदा ते तुम देव अनंतनिता मुझे निर्गुण दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पथ. सिद्धांत शास्त्र की जय. श्रीवाणी माता की जय. चौसो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वर भगवान की. आचार्य श्री कुंद भगवान प्रवचन सागर की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. शुद्धात्मा तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेन्द्र.